अनेकांना सवय असते, संकट आलं की कोण्या ज्योतिषाकडे जायचं, हात पुढे करायचा आणि विचारायचं की बघा ना महाराज, माझ्या नशिबात पुढे काय लिहिलंय. परंतु कोण्या ज्योतिषाच्या हातात हात देऊन उद्या भविष्यात काय घडणार आहे हे शोधण्यापेक्षा त्याच हातात नामजपाची माळ घ्या आणि स्वामींचे नामस्मरण करा. अहो, ज्योतिषी फक्त तुमच्या हातावरच्या रेषा बघून तुमचं प्राक्तन सांगू शकतो, पण स्वामी समर्थ ते नशीब बदलण्याचं सामर्थ्य ठेवतात. आपण रेषेच्या मागे धावतो, पण त्या रेषा ज्यांनी आखल्यात त्या ब्रह्मांड नायकाचा हात धरला तर? ज्या हातांनी तुम्ही जगासमोर पदर पसरता त्याच हातांनी एकदा जपमाळ ओढून बघा. भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानात स्वामींच्या नामाचा आनंद घ्या. कारण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तुमची काळजी तुमची राहत नाही, ती स्वामींची होते. लक्षात ठेवा, हातावरच्या रेषांपेक्षा हाताने केलेल्या कर्मावर आणि मुखात असलेल्या नामावर विश्वास ठेवा. नशीब आज साथ देईल किंवा नाही देईल, पण माझे स्वामी शेवटपर्यंत साथ सोडणार नाहीत. म्हणूनच भविष्यासाठी ज्योतिषांकडे नको, तर समाधानासाठी स्वामींच्या चरणी जा. श्री स्वामी समर्थ.